अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। शनिवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार आज आपल्या पहिल्या दौऱ्यासाठी बाहेर पडल्या। आज सुनेत्रा पवार या कराड आणि फलटणच्या दौऱ्यावर आहेत। कराड इथं जाऊन त्यांनी प्रीती संगमावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलंय। त्यानंतर ते आता विदीप जाधव यांच्या घरी सांत्वनपर भेट देणार आहेत। महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार आज महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कराड समाधीस्थळाला त्यांनी भेट दिली आहे। यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीला अभिवादन केल्यानंतर सुनेत्रा पवार कराडहून फलटणला गेल्यात। फलटण इथे त्या विमान अपघातावेळी अजित पवारांसोबत असलेले त्यांचे सुरक्षा रक्षक दिवंगत विदीप जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत। सांत्वनपर भेटीनंतर उपमुख्यमंत्री पुन्हा मोटारीनं बारामतीकडे मार्गस्थ होतील आणि सहयोग निवासस्थानी पोहोचतील।